नमस्कार. स्पोर्ट्स कट्ट्याच्या वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत IPL बद्दलच पुन्हा एकदा. आणि मागच्या वेळेला आपण बोललो होतो IPLचा जो बिल्डअप आहे तो कशा पद्धतीने चालू आहे, टीम्स कशा शेप करतायत. आपण बोललो होतो इंजुरीज बद्दल, प्लेयर्स पुल आउट करतायत त्याच्याबद्दल बोललो होतो. आणि द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आज आपल्यासोबत आहेत. त्यांनी मागच्या वेळेला सुद्धा इतकं छान समजावून सांगितलं होतं आपल्याला की काय नक्की जी राजस्थान आणि बँगलोरची जी प्रोसेस चालू आहे, टीम्स ज्या आता नवीन ओनर्स येत आहेत त्यांची काय प्रोसेस आहे. तर तुम्ही जर ते लाईव्ह एपिसोड बघितलं नसेल तर नक्की तो एपिसोड तुम्ही चेकआउट करा, कारण त्याच्यामध्ये खूप चांगली आपल्याला अमोलनी माहिती सांगितलेली आहे. आणि आज आपण बोलणार आहोत टीम्स बद्दल थोडं डिटेलमध्ये. कशा टीम्स शेपअप करतायत, काय कॉम्बिनेशन असू शकतात पहिल्या मॅचेसला. आणि याचसाठी आपल्यासोबत द हिंदूचे क्रीडा पत्रकार अमोल कराडकर आहेत. अमोल, स्वागत आहे तुझं कट्ट्यावरती. धन्यवाद. अमोल, आपण डायरेक्ट सुरू करूया मला वाटते टीम्स बद्दल एक एक बोलायला, कारण आपल्याला 10 टीम्स कव्हर करायच्या आहेत आजच्या एपिसोडमध्ये. त्याच्या आधी कट्टेकरी तुम्हाला सगळ्यांना आठवण करून देतो, तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज जर का बघत असाल तर ते लाईक करा. स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब सुद्धा करा. आमचा जो पेड मेंबरशिपचा ऑप्शन आहे तो सुद्धा चेकआउट करा. त्याच्यात आम्ही एक्सक्लुझिव्ह वॉच अलॉंग सेशन्स, लाईव्ह सेशन्स मेंबर्ससाठी घेऊन येत असतो. पण युट्यूबचा सबस्क्रिप्शन ऑप्शन पेड नसतो, तो नक्की सबस्क्राईब करून ठेवा. आणि आमचे नवीन व्हिडिओज येतील त्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन सुद्धा येईल. अमोल, आपण सुरू करूया पहिल्या टीमनी. RCBनी सुरू करूया, डिफेंडिंग चॅम्पियन्स त्यांनी आपण सुरू करूया. RCBचे आपण बघितले ऑप्शनमध्ये काही बाईज झालेले आहेत, पण RCB कडून ज्या पद्धतीने मागच्या वर्षी ते थ्रू आउट द टुर्नामेंट डॉमिनेट करत गेले, यावर्षी पण त्यांच्याकडनं खूप अपेक्षा आहेत की चांगले खेळतील. खूप चेंजेस त्यांनी केलेले नाही आहेत. येस, त्यांनी चांगले प्लेयर्स घेतले आहेत ऑप्शनमध्ये, पण RCB डिफेंड करतील टायटल, काय वाटतंय त्यातल्या त्यात? आणि काय वाटतंय तुला, फॉरेन प्लेयर्स त्यांचे कोण असू शकतात? आलोक, प्रबळ दावेदार अजिंक्यपदाचे RCB निश्चित आहेत म्हणजे माझ्या दृष्टीने. कारण फार बदल केलेला नाहीये. एक प्रश्न आहे त्यांच्या दृष्टीने की व्यंकटेश अय्यरला कसं काय बसवायचं 12 मध्ये. कारण आत्ता तरी पहिला बॅलन्स जर बघितला तर व्यंकटेश अय्यर का देवदत्त पडिक्कल हा प्रश्न उद्भवू शकतो. पण तो प्रश्न कसा सोडवायचा हा मॅनेजमेंटच्या दृष्टीने मला वाटतं महत्वाचा मुद्दा आहे. त्याचबरोबर जेकब बेथेलला प्रत्येक सामन्यात कसं काय खेळवायचं, या दोन प्रश्नांची उकल जर त्यांना काढता आली तर RCB साठी मार्ग सुकर आहे. कारण काय, त्यांच्या ज्या ऍडिशन्स आहेत, म्हणजे उदाहरणार्थ मंगेश यादव, की जो कदाचित, कारण यश दयाल अनुपलब्ध आहे, जरी संघ म्हणतो वैयक्तिक कारणांनी तो गजाआड आहे, ओके, त्याला जामीन मिळालेला नाही, त्याच्यामुळे ते दुर्दैवी आहे वगैरे म्हणण्यासारखं काही नाहीये, जो त्याच्यावर चार्ज आहे त्या दृष्टीने. सो मंगेश यादव जो त्यांनी नवीन शोधलेला आहे तो लेफ्ट आर्म पेसर 140च्या आसपास टाकतो, मध्य प्रदेशचा आहे, अत्यंत कन्सिस्टन्स आहे आणि यंगस्टर्स टू वॉच आउट फॉर या कॅटेगरीतला आहे. त्याच्यामुळे मला वाटतं त्यांनी विशेष फरक पडणार नाही. कृणाल पंड्या, रोमारिओ शेफर्डची ऑलराऊंडरची जोडी ती त्याहून चांगलं ऑलराऊंडरचं कॉम्बिनेशन मिळेल का माहिती नाही. जर बॅकअप्स मध्ये आवश्यकता वाटली तर महाराष्ट्राचा विकी ओसवाल तिकडे गेलेला आहे, आणि विकी ओसवाल काय करू शकतो याबद्दल तूच जास्त सांगितलेलं मला ऐकायला आवडेल. नाही, नक्कीच. म्हणजे विकी ओसवालला आपण बघितलं MPL मध्ये ऍज अन ओपनर पण पाठवत होते रायगड रॉयल्स, त्यामुळे तो पिन चिटिंग करू शकतोय हे आपल्याला कल्पना आहे. पण आता बघायचं त्याला RCBच्या प्लेइंग 12 मध्ये जागा मिळणार आहे का नाही. बट येस, तू म्हणलास तो मुद्दा मला एकदम बरोबर वाटतो की जेकब बेथलला प्रत्येक मॅच खेळवायची आणि सायमल्टेनियसली व्यंकटेश अय्यर आणि देवदत्त पडिक्कलला कसं मॅच करायचं हे त्यांच्यासाठी एक चॅलेंज असणार आहे. पण फॉरेन प्लेयर्स रोमारिओ शेफर्ड, टिम डेव्हिड दोघंही खेळतील का? दोघांपैकी एक खेळेल आणि मग जेकब डफी खेळ हेझलवूड येईपर्यंत फिट, काय वाटतंय? मला आत्ता तरी माझ्या दृष्टीने त्यांचे 4 ओव्हरसीज प्लेयर्स, फिल सॉल्ट, टिम डेव्हिड, रोमारिओ शेफर्ड आणि जसं तू म्हणलास तसं डफी, हेझलवूड आणि तुषारा, तिघांचाही फिटनेस थोडासा गडबडच आहे. पण त्या तिघांपैकी एक, डिपेंडिंग ऑन कंडिशन्स आणि तेव्हाचा फिटनेस.
ओके, इंटरेस्टिंग. अमोल, आपण पुढच्या टीमकडे जाऊया आता. दुसरे फायनलिस्ट जे मागच्या वर्षी खेळले होते, पंजाब किंग्स, त्यांच्याकडे जाऊया आपण. अय्यर रिकी पॉन्टिंग ही जोडी मागच्या वर्षी आली होती एकत्र. आपण त्यांना दिल्लीमध्ये पण एकत्र बघितलं होतं, बट पंजाबसाठी त्यांनी जी कामगिरी केली मागच्या वर्षी, आय थिंक या वर्षी सुद्धा वन ऑफ द टॉप टीम्स टू वॉच आउट फॉर असणार आहेत. त्यांनी पण जास्ती बदल केलेला नाहीये त्यांच्या संघामध्ये, पण मॅक्सवेलच्या जागी मला वाटते मेन एक त्यांना जो स्टार्टिंग 12 मध्ये जो असणार आहे तो बदल मला वाटतं दिसणार आहे. लोकी फर्ग्युसन नाहीये अवेलेबल स्टार्टिंगला. ह्याच्या व्यतिरिक्त तुला काय वाटतं यांच्या टीम बद्दल? जॉश इंग्लिश नाहीये, ग्लेन मॅक्सवेल नाहीये जे अख्खा सीझन होते, पण त्यांच्या जागी मिचेल ओवेन आणि कुपर कॉनली हे रेडीमेड पर्याय आहेत. याचा अर्थ ते तसे तर ते संघात येतीलच असं नाही, पण ते पर्याय आहेत. दोघे जण रिकी पॉन्टिंगच्या मेंटरशिप मधून निघालेले दोन, अजून रिकी पॉन्टिंग त्यांना तासून हिरा बनवतोय ते आहेत. पण माझ्या दृष्टीने पंजाब किंग्ज हे दोन स्पॉट्स हे त्यांच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. अदरवाईज प्रियांश आर्या, श्रेयस अय्यर, मुद्दा असा आहे तो मिचेल ओवन जर खेळवायचा म्हणला ना तर तो कुठे खेळणार हा परत मुद्दा आहे. कारण काय आतापर्यंत त्याचा हुकमी पोझिशन ही ओपनर आहे, पण प्रियांश आर्या आणि ही प्रभसिमरन ही ओपनिंग कॉम्बिनेशन विनाकारण तोडायची काय आवश्यकता नाहीये. मग श्रेयस अय्यर 4ला खेळवायचं म्हणलं तर मिचेल ओवन 3ला खेळवलं तर तो कदाचित फायदाच होईल त्यांच्या दृष्टीने. कारण काय मागच्या वर्षी काही वेळेस असं वाटत होतं की शशांक सिंग एक पोझिशन वर बॅटिंग करतोय का. सो तो तिढा सुटण्यासाठी त्यांना मिचेल ओवन पहिल्या हाफ मध्ये चालला पाहिजे, हा मुद्दा आहे त्यांच्या दृष्टीने असं मला वाटतं. आणि दुसरं मला असं वाटतं की त्यांचा जो डोमेस्टिक प्लेयर्सवरचा भर आहे ना, विशेषतः डोमेस्टिक बॅटिंगवरचा, ते यावेळेस मागच्या वेळेस त्यातले काही जण चालले ते खूप चांगले चालले, पण सूर्यांश शेडगेला संधी मिळूनही तो म्हणावा तसा त्याचा फायदा करून घेऊ शकला नाही. ओके, ती आता जागा नाहीये. आता या सगळ्या खेळाडूंना बरोबर चान्स मिळायचा आहे. पण पंजाब किंग्सनी पण 4च प्लेयर्स रिलीज केले होते, म्हणजे संघामध्ये 4च जागा होत्या. त्यामुळे विशाल निषादा त्यांचं नवीन एक पान आहे, पण मला वाटत नाही त्याला लगेच तरी संधी मिळेल. पण इंटरेस्टिंग आहे एकंदरीतच. मला पंजाब किंग्स हे माझ्या दृष्टीने दुसरे जरी टायटल कंटेंडर्स असले तरी मला एक राहून राहून भीती वाटते. पंजाब किंग्स सारखा संघ जो सर्व अपेक्षांच्या विरुद्ध सेम कॉम्बिनेशननी त्यांनी एक वर्ष कमाल केली शेवटच्या सामन्यापर्यंत, पण सलग दुसऱ्या वर्षी तसंच करून दाखवणं याला मात्र वेगळं स्किल लागतं. आणि दुसरा मुद्दा याच्यात की इतर संघ बदलले. सो इतर संघांना तुम्ही माहिती आहात आतून बाहेर हा प्रश्न आहेच, प्लस इतर संघांचं कॉम्बिनेशन बदलले, तुमचं मोरऑल सेम आहे. त्या परिस्थितीत तुम्ही ते परत करून दाखवणार का? करून दाखवलं तर कमालच ठरेल. पण तेवढी मला एकच फक्त शंकेची पाल चुकते पंजाब किंग्स. इंटरेस्टिंग. पंजाब किंग्सनी अमोल म्हणला तसं खूप बदल केले नाहीत आणि त्यांचे फॉरेन प्लेयर्स नावात मोरऑरलेस सेम असणार आहेत. यान्सन खेल, स्टोइनिस असणार आहे. खालती ऑलराऊंडर काय उमर झाई, बार्टलेट यांच्यापैकी कोणतरी असेल, आणि तू म्हणलास मिचोवेन किंवा कुपर कॉनली. याच्या व्यतिरिक्त अजून कोणी वाटते दावेदार का नाही? जोपर्यंत लॉकी फर्ग्युसन उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांना डोकेफोड कमी करावी लागेल त्या बाबतीत असं मला वाटतं. पण लॉकी फर्ग्युसन तर त्यांच्या मागच्या वेळेचा महत्वाचा दुवा होता, कारण तो मिडल ओव्हर्स मध्ये विकेट येतो. येस, ओके. पुढच्या टीमकडे जाऊया अमोल आपण. माझ्या मते बऱ्याच जणांची लाडकी आदित्य जोशी आपले स्पोर्ट्स कट्ट्याचे, त्यांची एकदम लाडकी मुंबई इंडियन्स. मुंबई इंडियन्सचा माझ्या मते सगळ्यात मोठा प्रश्न हाच आहे की नक्की 12 मध्ये बसवायचं कोणाकोणाला. कारण डिकॉक आहे, रिकल्टन आहे, त्यापैकी एक कोणतरी बाहेर बसणार. मग ट्रेंट बोल्ट पण आहे, मग अल्ला गझनफर, मी जर बरोबर बोलतोय तर मिचेल सँटनर आहे, आणि त्यांचा तो इंडियन कोर जो आहे तो तर इतका स्ट्रॉंग आहे. म्हणजे तूच थोडं लाईट दे, काय वाटतंय मुंबई इंडियन्स स्ट्रॉंगेस्ट टीम ऑन पेपर म्हणता येईल का अमोल? निश्चित यावेळेस नक्की फॉर्म आणि टीमचा मेकअप या दोन्ही दृष्टीने. कारण काय त्यांचे तू जे म्हणतोयस की मुंबई इंडियन्सचा स्ट्रॉंगेस्ट इंडियन कोर आधीच होता. त्यांचे जे 5 रिटेन प्लेयर्स आहेत ते भारतातल्या 5 सर्वश्रेष्ठ T20 प्लेयर्स, म्हणजे त्या 5 पहिल्या 10 मधल्या सर्वश्रेष्ठ T20 प्लेयर्स मधले ते 5. प्लस त्यांनी आता ही जी लूपहोल्स याच्यातली आहेत
मिचेल सॅटनर आला यावेळेस. तो खूप महत्वाचा मुद्दा ठरू शकतो. सो ते 4 ओव्हरसीज प्लेयर्स कोण खेळवतात आणि त्याहून महत्वाचं हार्दिक पांड्या टीमची मोठ लिडरशिपच्या दृष्टीने नीट बांधतो का? ओके. कारण काय आता हार्दिक पांड्यावर प्रेशर आहे. अजून एका कर्णधाराबद्दल माझा तोच मुद्दा आहे, तो नंतर बोलू आपण. 2 वर्ष झाली आहेत हार्दिक पांड्याला परत येऊन. 2 पैकी 1 वर्ष पोचले ते प्ले ऑफ्सला, पण मरत मरत पोचले आणि 4थ्यावरच गाडी थांबली. राईट. त्याच्या 2024ला कुठेच जवळपास नव्हते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने संघाची मोठ नीट बांधून तो संघ म्हणून खेळेल ही काळजी जर हार्दिक पांड्या आणि महेंद्र जयवर्धने घेऊ शकले तर मुंबई इंडियन्स आणि योगायोग सांगतो, कारण की मुंबई इंडियन्स स्लो स्टार्टर्स वगैरे आपण आता पुढच्या आठवड्यापासून बोलायला सुरुवात करू. राईट. सो पहिली 5 वर्ष मुंबई इंडियन्स एकही IPL जिंकू शकले नाहीत. नंतर 8 वर्षात 5 जिंकल्या. त्याच्यानंतर झालेत 5 वर्ष. हा 6वा सीझन आहे. तो 6व्या सीझन मध्ये मुंबई इंडियन्स पहिल्यांदा जिंकले होते. ते परत 5 हंगामांचा दुष्काळ मोडून काढणार का, हा मुद्दा तेवढाच महत्वाचा आहे. येस, या बाबतीत कट्टेकरी तुम्हाला काय वाटतंय? अमोलनी जे आता विधान केलंय की 6व्या वर्षाचा जिंक्स पुन्हा मुंबई तोडून टायटल जिंकणार का, हे कमेंट करून नक्की सांगा आम्हाला. अमोल, फॉरेन प्लेयर्स परत रिकल्टन, डिकॉक काय वाटतंय कोण खेळेल? आणि बोल्ट, सँटनर, अल्ला गझनफर किंवा आणखीन कोणी, शर्फेन रदरफर्ड पण आलेला आहे यांच्याकडे आता. इंटरेस्टिंग चॉईसेस आहेत ना यांचे. येस. सो आता तरी मला असं वाटतंय की गझनफर नक्की खेळेल. अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डने मागच्या वर्षी एक पत्रक काढलं होतं की त्याची खेळाडूची पर्सनल रिक्वेस्ट आहे त्याला AM गझनफर असा उल्लेख करावा. ओके. सो गझनफर नक्की खेळेल असं मला आता वाटतंय. बाकीचे त्यांचे 3 ओव्हरसीज प्लेयर्स जे आहेत त्यातला ट्रेंट बोल्ट हा नक्की आहे. त्याच्याशिवाय काही पर्यायच नाही. ट्रेंट बोल्ट कुठल्याही मैदानावर हँडी, वानखेडे स्टेडियमवर अजून हँडी आहे. तिसरा मुद्दा मला असा त्यांच्या दृष्टीने वाटतो की रिकेल्टन हा सील्ड आहे. तू जो प्रश्न विचारलास की डिकॉक का रिकेल्टन, मला वाटत नाही त्या चर्चेच्या मुद्द्याला आता तरी काही स्थान आहे. आणि चौथा, कॉर्बिन बॉश का मिचेल सँटनर, कारण दोघे जण ऑलराऊंडर्स आहेत, दोघांची फिनिशिंग प्रोव्हेस आहे. ओके. सो कंडिशन्सवर ते बेस्ड असेल असं मला आता तरी वाटतंय. इंटरेस्टिंग. कट्टेकरी, तुम्ही पण सांगा तुम्हाला काय वाटतंय मुंबईचे 4 फॉरेन प्लेयर्स कोण असतील त्याच्याबद्दल. आणि बोला. तर मिचेल सँटनर, कॉर्बिन बॉश आणि याच जोडगोळी बरोबर माफी मागतो, विल जॅक्सचा उल्लेख राहिला. कारण काय, विल जॅक्स ज्या पद्धतीने वर्ल्ड कप झालाय विल जॅक्सचा आणि ज्या पद्धतीने गेल्या वर्षीची IPL त्याची होती, या सगळ्याच्यात म्हणूनच पुन्हा पुन्हा आपण बोलतोय की हे जे 4 ओव्हरसीज प्लेयर्सचं कोडं कसं सोडवायचं आणि मग टीम बॅलन्स कसा साधायचा याच्यावर सगळं अवलंबून आहे. ते जर जमलं तर मुंबई इंडियन्सला कोणी रोखू शकणार नाही. पण फक्त ऑन पेपर जर IPL जिंकली असती तर मुंबई इंडियन्सने आतापर्यंत 18 पैकी 18 जिंकल्या असत्या. पण तसं नाही होत. त्याच्यामुळे तो रायडर मात्र आहे. येस. बाकी आपण जे महत्वाचे प्रश्न आहेत की सूर्या फॉर्म मध्ये येणार का वगैरे, हे आपण थ्रूआउट द टुर्नामेंट याच्याबद्दल बोलत राहूच. पण आता आपण पुढच्या टीमकडे जाऊया, जी मागच्या वर्षी 4थी टीम होती प्ले ऑफ साठी, गुजरात टायटन्स. त्यांच्याबद्दल बोलायलाच हवं. गुजरात टायटन्सनी मागच्या वर्षी म्हणजे त्यांचे जे टॉप 3 होते, गिल, सुदर्शन आणि बटलर, यांनी माझ्या मते खूप जास्ती रन्स केल्या होत्या. जॉस बटलरचा फॉर्म हा त्यांच्यासाठी कितपत कन्सर्निंग आहे? आणि फास्ट बॉलिंग युनिट त्यांचं बऱ्यापैकी चांगली आहे. त्यांची पेस बॅटरी, सिराज, प्रसिद्ध कृष्णा आहे, रबाड आहे, जेसन होल्डरला त्यांनी ऍड केलंय. आणि माझ्या मते वॉशिंग्टन सुंदरवर त्यांचा बराच विश्वास आहे. आणि शर्फेन रदरफर्डला त्यांनी ट्रेड आउट केलंय आणि ग्लेन फिलिप्स अवेलेबल आहे. ह्या सगळ्या गोष्टी कशा पॅन आउट होतील वाटतंय? रदरफर्डला ट्रेड आउट करणं हे खूप आश्चर्यजनक वाटू शकलं असतं, पण त्याच्यावरूनच तेव्हाच हे कळलं होतं की जो सीझनच्या शेवटी तू जो उल्लेख केला की त्यांनी वॉशिंग्टन सुंदरला बॅटिंग वर करायला संधी दिली, ते बहुतेक आता कायम आपल्याला होताना दिसेल. तो एक त्याचा बिग टेक अवे. शुभमन गिल, जॉर्ज बटलर्स आणि साई सुदर्शन, तू जसा उल्लेख केलास त्याच्यात
गेल्या वर्षी या तिघांपैकी एक जण तरी 15 ते 16 ओव्हर तरी बॅटिंग करत होता. ओके, यावेळेस जॉर्ज बटलरचं काय, म्हणजे जसं तू सूर्य यादवचं काय म्हणलास, जसं आपण म्हणूया की रोहित शर्मा आणि विराट कोहली शेवटची T20 मॅच कधी खेळलेत हे आपल्याला जसं पटकन आठवणार नाही किंवा चटकन आठवेल दोनपैकी काही, तसं ते दोघं, सूर्या यादव, जॉस बटलर, हे सगळे फॉर्म गवसण्यासाठी अत्यंत डेस्परेट असलेले खेळाडू, अशी ती मांदियाळी आहे. सो त्या दृष्टीने गुजरात टायटन्सला उत्तर, पण मला असं वाटतंय की त्यांच्याकडे ग्लेन फिलिप्स हा चांगला पर्याय आहे. त्यांच्याकडे थोडा मधल्या फळीमध्ये वॉशिंग्टन सुंदर जो आहे, त्याच्यामुळे स्पिन बॉलर्स चांगले खेळणारे फलंदाज त्यांच्याकडे होते का मधल्या फळीत, हा गेल्या वर्षी प्रश्नचिन्ह होतं मोठं. सो त्या दृष्टीने वॉशिंग्टन सुंदर वर आला. ग्लेन फिलिप्स आता स्वीप्स चांगले मारतो. या गोष्टींची उत्तरं शोधायचा त्यांनी प्रयत्न केलाय. मला असं वाटतं की गुजरात टायटन्सच्या दृष्टीने जेसन होल्डर हा हुकमी एक्का ठरू शकतो यावर्षी, ज्या पद्धतीने त्याचा फॉर्म आहे. ओके, आणि बॉलर्स मध्ये त्यांचा प्रश्न नाहीये. मला स्वतःला खात्री नाही की कगिसो रबाडा स्टार्ट करेल का. ज्या पद्धतीने गुजरात टायटन्सला फलंदाजांची आवश्यकता जास्त आहे वर, आणि त्यांच्याकडे मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा हे दोन नक्की हुकमी एक्के आहेत जे स्टार्ट करणार, आणि ब्रेकडाऊन नाही झाले तर ती अख्खी स्पर्धा खेळणार. त्याचबरोबर त्यांच्याकडे अशोक शर्मा हा एक परत क्रिकेट वॉचआउट फॉर कॅटेगरीतला आहे. त्यांनी मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये 150 किलोमीटर क्लॉक केलंय बाय द वे. सो हे सगळे पर्याय असताना गेल्या वर्षी ते अर्शद खानला खेळवतच होते, आणि राशिद खान हा स्पिन बॉलिंग मध्ये उपयुक्त आहे. त्या दृष्टीने मला असं वाटतं की राहुल तेवातियाला फिनिशरला पोचवेपर्यंत जर त्यांनी ग्लेन फिलिप्स, जॉस बटलर हे दोघे जण वर खेळवले, आणि मध्ये जेसन होल्डर सारखा ऑलराऊंडर खेळवला, आणि राशिद खान, हे 4 ओव्हरसीज प्लेयर्स मला आता तरी बरे वाटतात. आणि जरी त्यांच्याकडे बॅकअप खूप चांगला आहे, टॉम बॅन्टन हा ऑप्शन चांगला ठरू शकतो जर आवश्यकता आली तर. येस, नक्कीच. आणि ह्यांचे ते मानव सुतार, निशांत सिंधू, ह्यांना चान्स मिळेल वाटते अमोल, थ्रू मोठी टुर्नामेंट आहे तर मिळेल संधी. सी, जेव्हा राशिद खान आणि वॉशिंग्टन सुंदर तुमच्याकडे नक्की स्टार्टिंग 12 मध्ये आहेत, तेव्हा जोपर्यंत भिंगरी मिळत नाही तोपर्यंत ऍडिशनल स्पिन बॉलिंग ऑलराऊंडर किंवा स्पिनर हु कॅन बॅट अ लिटल बिट, या कॅटेगरीतल्या खेळाडूंना संधी मिळवण्याची खूप वाट बघावी लागणार म्हणजे. आणि प्लस त्यांच्याकडे साई किशोर ऑलरेडी त्यांच्या पुढे आहे. इंटरेस्टिंग. साई किशोर तर स्टार्टच करेल मला वाटतंय प्रत्येक मॅच. सो लेट्स सी. पुढच्या टीमकडे जाऊया आपण अमोल. चेन्नई सुपर किंग्स अगेन फॅन फेवरेट टीम आहे. ट्रेड टाइमपासूनच ते बऱ्यापैकी न्यूजमध्ये आहेत. संजू सॅमसन जो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट होता वर्ल्ड कपमध्ये, आता तो येतो आहे. शिवम दुबे जो आणखीन एक माझ्या मते आर्ग्युएबली थ्रू आउट द टुर्नामेंट हँडी कॉन्ट्रीब्युशन देत होता. प्लस डेव्हॉल्ट ब्रेविस आहे जो माझ्या मते मागच्या वर्षभरात बऱ्यापैकी T20 मध्ये फॉर्मात आहे सगळ्या जगभरातल्या लीग्स बघितल्या तरी. ऋतुराज गायकवाड आपल्या सगळ्यांचा लाडका आहेच. तर CSK हे इनफॉर्म प्लेयर्सचा फायदा करू शकणार का? नक्की फायदा होईल. आयुष मात्रे तू मिस केलास, आणि जर आतापर्यंत कुठल्या कट्टेकरींना प्रश्न पडला असेल की नक्की कोण ओपन करणार, तर कर्णधार ऋतुराज गायकवाडनी हे उत्तर दिलेलं आहे की ऋतुराज आणि संजू सॅमसन ओपन करणार, म्हणजे आयुष मात्रे 3 नंबरवर बॅटिंग करणार, असं आता आपण सुरुवातीच्या काळात तरी धरूया. जाडेजाची पोकळी कशी भरून काढणार हा प्रश्न आहे. पण त्या दृष्टीने त्यांनी त्यांची स्पिन बॉलिंग, एक म्हणजे त्यांनी तो प्रशांत वीर हा जाडेजाची म्हणजे लगेच रेडीमेड रिप्लेसमेंट नाही येतो, पण तो जाडेजा बनू शकेल याच्याकरता त्याला वेळ देण्यासाठी त्यांनी त्याला घेतलंय. तो लगेच येईल का संघात माहिती नाही. राहुल चेहर त्यांनी यावेळेस ऍड केलाय. ओके, सो राहुल चेहर आणि नूर अहमद हे 2 स्पिन बॉलिंगसाठी त्यांच्या दृष्टीने चांगले ऑप्शन्स आहेत. पण मला CSKच्या बाबतीत त्यांच्याकडे स्पेशलिस्ट डेथ बॉलर हा फक्त नेथन एलिसवर त्यांची मदार होती, आणि तो नाहीये. सो ते आता डेथ बॉलिंग आणि पॉवर प्लेचं कोणं कसं सोडवतात याच्यावर CSKचं भवितव्य अवलंबून असेल असं मला ठामपणे वाटतं. कारण अदरवाईज अंशुल कंबोज घ्या, खलील अहमद घ्या,
ओके. यांच्यापैकी कोण आहे? अखिल हुसेन हा पॉवर प्ले स्पेशलिस्ट आहे, पण अखिल पॉवर हुसेन प्ले या स्पेशलिस्ट. कॉम्बिनेशन मध्ये स्टार्टिंग 12 मध्ये येईल का? ओके. आणि तो पॉवर प्ले मध्ये टाकू शकेल, तो डेथ ओव्हर सुद्धा टाकू शकेल का? या सगळ्याच्यात त्यांना कुठून तरी एक डेथ ओव्हर स्पेशलिस्ट काही ना काहीतरी करून आय एम शुअर ते पडद्यामागे काम करतायत. पण ते कसा तो डेथ ओव्हर स्पेशलिस्ट त्यांचा तयार करणार आणि तो कन्सिस्टंटली डिलिव्हर करेल, याच्याकडे माझा प्रश्न आहे. आणि अर्थात समस्त स्पोर्ट्स कट्टा परिवारासाठी सीएसके ही खरं तर महाराष्ट्र युनायटेड असते, जे यावर्षी त्याला अपवाद नाहीये की ऋतुराज कसा करणार. ऋतुराज मगाशी जसा मी उल्लेख केला की ऋतुराज हार्दिक पंड्या जसा प्रेशरमध्ये आहे, तसं माझ्या दृष्टीने ऋतुराज गायकवाड प्रेशरमध्ये आहे. कारण काय आता एक रेडीमेड पर्याय संजू सॅमसन पुढच्या वर्षीसाठी ऑलरेडी तयार आहे, राईट? सो जर ऋतुराजच्या कर्णधार पदाखाली संघाची कामगिरी डळमळीतच राहिली तर कर्णधार बदलू शकतो हे त्याला माहितीये. तो मुद्दा नंबर एक. महाराष्ट्र युनायटेडच्या दृष्टीने ऋतुराज गायकवाड कर्णधार आहे, त्याच्यामुळे त्याचा मित्र रामकृष्ण घोषला पदार्पणाची संधी कधी मिळणार, ओके, तो तयार आहे हे माहितीये. मुकेश चौधरीला किती संधी मिळणार हे आपल्याला बघावं लागणार आहे. त्याचबरोबर आयुष मात्रे, विरारचा मुलगा, अंडर-19 वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन, पण मुंबईसाठी डोमेस्टिक सीझन थोडासा खालीवर झालेला आहे यावर्षी. इव्हन अंडर-19 वर्ल्ड कप मध्ये सुद्धा नॉकआउट पर्यंत त्याची बॅट तळपत नव्हती. तो नक्की आता अपेक्षांचं ओझं कसं पेलणार या दृष्टीने, आणि या सगळ्यांचा एक सर्वात मोठा आघाडीचा ऋतुराज एवढाच शिवम दुबे जो मुंबईचा आहे, या दृष्टीने महाराष्ट्र युनायटेड जे आहे तो मला इंटरेस्टिंग वाटतंय सीएस. अमोल, सरफराज खानचा सय्यद मुश्ताक अली सीझन पण चांगला गेला होता, त्याला मिळेल संधी वाटते? मला स्टार्टिंग 12 मध्ये सरफराज असणं, आणि अजून एक मुंबईचा मुलगा म्हणजे अमन खान पण सीएसके मध्ये आहे. सो या दोघांच्या बाबतीत मला खात्री नाही. सरफराज स्टार्टिंग 12 मध्ये येणं मला आत्ता तरी अवघड वाटतंय, ज्या पद्धतीचं त्यांचं लाईनअप आहे त्याच्यात. तो बॅकअप्स मध्ये स्ट्रॉंग बॅकअप या कॅटेगरीत आत्ता तरी दिसतोय. इंटरेस्टिंग. आणि 4 फॉरेनर्स, मॅट हेनरी असेल का? मॅट हेनरी आत्ता तरी पर्याय नाहीये त्यांना, त्याशिवाय पर्यायच नाहीये. म्हणजे माझ्या दृष्टीने डिवॉल्ड ब्रेविस, मॅट हेनरी, नूर अहमद, आणि चौथा जो आहे तो आता ते अखिल हुसेनला खेळवतात का जेमी ओव्हरटनला खेळवतात, हे माझ्या दृष्टीने महत्वाचं आहे. आणि सीएसकेला ते महेंद्रसिंग धोनीचं इंटरेस्टिंग. कोडं कसं सोडवायचं हा पण खूप मोठा मुद्दा आहे. कारण जर त्यांना कार्तिक शर्माला 12 खेळवायचा असेल तर महेंद्रसिंग धोनीचा फक्त इम्पॅक्ट प्लेअर म्हणून उपयोग करायचा का? आणि महेंद्रसिंग धोनी जर मैदानावर नसेल 20 ओव्हर फिल्डिंग करताना, ओके, तर त्याचा पूर्ण उपयोग कसा काय करून घेणार? जर महेंद्रसिंग धोनीचं डोकं हे सर्वात महत्वाचा फॅक्टर आहे, तर त्या दृष्टीने ते महेंद्रसिंग धोनीचं कोडही ते कसं सोडवतायत, मला हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. कारण काय, शेवटी महेंद्रसिंग धोनी जर 7 ते 8 चेंडूच खेळणार असेल तर ते 7 ते 8 चेंडू खेळण्यासाठी त्यांना एक फिनिशर कॉम्प्रोमाइज करावा लागणार आहे. आणि संजू सॅमसन विकेट किपिंग करणार नसेल तरच महेंद्रसिंग धोनीची विकेट किपिंग करायची वेळ येऊ शकते. त्यामुळे आता ते कोडं अजून गंमतशीर झालेलं आहे. येस, कट्टेकरी, तुमचं काय मत आहे या बाबतीत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. काय वाटतं तुम्हाला, एम एस धोनी काय रोल प्ले करताना दिसेल? इम्पॅक्ट प्लेअर म्हणून खेळेल का? हे आपल्या चॅनलवरती कमेंट करून नक्की सांगा. अमोल, पुढच्या टीमकडे जाऊ आपण. दिल्ली कॅपिटल्स. थोडा त्यांना शेवटच्या क्षणी बेन डकेटचा फटका बसलाय. मिचेल स्टार्कचं अजूनही थोडंसं माझ्या मते डगमगच आहे. अशा ह्याच्यात ओपनिंग कोण करणार? के एल राहुलच्या सोबत श्रीलंकाचा पाथुम निसांका येणार का काय? मला असं वाटतं बेन डकेटने त्यांचं काम सोपं झालंय. त्यांना जर बॉलिंग मध्ये बॅकअप क्रिएट करायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांना एक ओव्हरसीज प्लेअरचा ऑप्शन मिळालाय. त्यामुळे बेन डकेट नसण्याने त्यांना विशेष फरक पडेल असं मला वाटत नाही. के एल राहुल सलामीला येणार हे कर्णधार अक्षर पटेलने स्पष्ट केलेलं आहे, की जे गेल्या वर्षी त्यांचा प्रश्न होता की नक्की के एल राहुलला कसं वापरायचं, जे शेवटी त्यांनी ओपनर या स्लॉटवर भर दिला होता. आत्ता तू जो प्रश्न विचारतोय, तुमचं जे इथे टायटल लिस्ट आहे, सो आत्ता तरी 3 ऑप्शन आहेत: अभिषेक पोरेल, पथुम निसांका आणि पृथ्वी शॉ.
मला असं वाटतं की अभिषेक पोरेल आणि के एल राहुल ही जोडी सुरुवातीला असेल. लेफ्ट राईट असेल. दिल्ली कॅपिटल्सच्या फिलॉसॉफीची माहिती असलेले प्लेयर्स आहेत आणि कन्सिडरिंग त्यांच्याकडे डेव्हिड मिलर हा फिनिशर आलेला आहे, त्याच्यासाठी ओव्हरसीजची एक जागा मोकळी करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे मला असं वाटतं की पतुम निसांका सुरुवातीला तरी सलामीला येणं मला अवघड वाटतंय. आणि पृथ्वी शॉ हा तिसऱ्या रिकॉर्ड मध्ये घेतला होता, त्यामुळे तो लगेच स्टार्टिंग 12 मध्ये आला तर मला आश्चर्य वाटेल. पण मग फॉरेन प्लेस ते नसतील चार तुझ्या मते, काय वाटतंय? 4 फॉरेन प्लेयर्स माझ्या दृष्टीने डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स आणि त्याच्यानंतर एकतर दुष्मंता चमीरा. एनगीडी असेल. हो, एनगीडी आला म्हणजे मिचेल स्टार्क नसेल तर दुष्मंता चमीरा कदाचित. ओके, एनगीडी नक्की आणि स्टार्क येईपर्यंत चमीरा असं मला आता तरी वाटतं. आणि प्लस त्यांना जर चमीराच्या ऐवजी काईल जेमिसनच्या उंचीचा फायदा करून घ्यायचा असेल तर तोही त्यांना ऑप्शन आहे. येस, मी कुलदीप यादवला ऍक्च्युली बघायला खूप एक्सायटेड आहे. त्याला T20 वर्ल्ड कप मध्ये आपण एवढं बघितलं नाही, पण कुलदीप अक्षर हे स्पिन कॉम्बिनेशन होप करूया आपण की चांगलं चालेल या टुर्नामेंटमध्ये. पुढच्या टीमकडे जाऊया अमोल आपण. लखनौ सुपर जायंट्स. त्यांच्या जर्सीची चर्चा बरीच चाललेली आहे, पण त्यांची जी टॉप ऑर्डर आहे ती माझ्या मते तिघही टॉप 3 त्यांचे फॉरेनर्स आहेत. मिचेल मार्श, एडन मार्क्रम आणि निकोलस पुरन. आणि 4 नंबरला अर्थात रिषभ पंत कर्णधार. बॅटिंग बऱ्यापैकी मागच्या सीझनची त्यांची अजूनही तशीच आहे. बॉलिंगमध्ये थोडं त्यांना फटका बसू शकतो, कारण एकतर मोहम्मद शमी नवीन आलेला आहे, प्लस वनिंडू हसरंगाला अजून श्रीलंकाकडून माझ्या एनओसी नाही मिळालेलं आहे. तर बॅकअप स्पिनरचा त्यांच्याकडे काय वाटतंय तुला? एडन मार्क्रम आपल्याला जास्ती बॉलिंग करताना दिसेल? मला असं वाटतं की हसरंगाचा हॅमस्ट्रिंग इंजुरीतनं क्लिअरन्स त्याला आलेला नाहीये अजून, त्याच्यामुळे तो कधी जॉईन करेल, ज्याच्यामुळे वर्ल्ड कप त्याचा ऑलमोस्ट सगळा वाया गेला. सो त्या दृष्टीने मला आता तरी असं वाटतंय की हसरंगा येईपर्यंत हा प्रश्न आहे जे तुम्ही विचारताय, फिरकीपटूंची कमतरता आहे का. पण मला वाटत नाही की त्यांच्या संघामध्ये फिरकीपटूंची कमतरता सच आहे. दिग्वेश राठी गेल्या वर्षी त्यांचा स्टँड आउट बॉलर होता. येस, दिग्वेश राठीसाठी सुद्धा सेकंड सीझन ब्लूज हा प्रश्न आता उद्भवतो, पण आता दिग्वेश राठी त्यांचा मेन स्पिनर आहे जोपर्यंत वनिंदू हसरंगा येत नाही. आणि शहाबाज अहमदला विसरून चालू नका. ओके, शहाबाज अहमद हा अत्यंत उपयुक्त आणि अनसंग ऑलराऊंडर्स पैकी आहे डोमेस्टिक क्रिकेटमध्ये. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट ऑलरेडी खेळलेला आहे, त्याच्याकडे अनुभव आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे. सो मला एकंदरीत असं वाटतंय की त्यांची बॉलिंग हा थोडासा वीक पॉइंट आहेच. म्हणजे त्यांचं बॅलन्स नाहीये संघ कुठे ना कुठेतरी. ओके, त्याच्यामुळे मला खात्री नाही की ते नक्की कुठपर्यंत जातील. पण गोलंदाजी हा मोठा प्रश्नचिन्ह आहे त्यांच्या दृष्टीने, कारण मयंक यादव नक्की कधी खेळणार, किती खेळणार आणि जेव्हा खेळेल तेव्हा तो किती रस्टी असणार. आणि दुर्दैवाने तो इतका इंजुरी प्रोन आहे की तो नक्की कधी किती दिवस खेळणार पुढची दुखापत होईपर्यंत, हा प्रश्न आहे. मोहम्मद शामी, यावर्षी मोहम्मद शामी हा खूप चर्चेचा मुद्दा राहिलाय. सो मोहम्मद शामी खरंच त्याच्यात ते हायएस्ट लेवलला पण करण्याचा आहे का, ते करून दाखवणार का, हा मुद्दा आहे. नाहीतर मग सगळी मदार अवेश खानवर येते, कारण मोहसिन खान आता तरी त्यांच्या प्रॅक्टिस मॅचेस मध्ये बॉलिंग करतोय, पण मोहसिन खान आणि मयंक यादव या दोघांवर भरोसा ठेवला की काय होतं हे लखनौला 2025 पेक्षा जास्त चांगलं माहिती नाही. येस, पण मग ते टॉप 3 सोडले आणि हसरंगा फिट नसेल तर चौथा फॉरेन प्लेअर कोण असेल? सुरुवातीला जॉस इंग्लिश हा पण त्यांच्याकडे पर्याय आहे, हे विसरता कामा नये आपण. पण जॉस इंग्लिशची आवश्यकता आहे का, हाही मुद्दा आहे. त्याच्यामुळे आता आणि पेस बॉलर्स मध्ये नॉर्किया ते वापरणार का. सो मला असं वाटतंय की जर लखनौ हा सुरुवातीलाच 3 प्लेयर्सनी गेलेला ओव्हरसीज संघ ठरला, जोपर्यंत वनिंदू हसरंगा उपलब्ध होत नाही तोपर्यंत, तर मला आश्चर्य वाटणार नाही. ओके, इंटरेस्टिंग.
पुढच्या टीमकडे जाऊया अमोल. आपण जी डिस्ट्रक्टिव्ह टीम आहे, ज्यांनी 2024 मध्ये धुमाकूळ घातला होता, त्या जोडीनी ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा. येस, त्यांचा कॅप्टन आता अनुपलब्ध आहे इंजुरीमुळे, पण ह्यांची म्हणजे बॅटिंग ऑर्डर काय वाटतंय यावेळेला? धुमाकूळ घालणार परत का मागच्या वर्षी सारखे परत थोडे डगमगणार? गुजरात टायटन्स सारखाच सनरायझर्स हैदराबादचा प्रश्न आहे. टॉप हेवी, टॉप हेवी, टॉप हेवी. आणि लखनौ सुपर जायंट सारखाच सनरायझर्स हैदराबादच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह आहे, असं मला वाटतं. आणि यावर्षी त्यांच्या गोलंदाजी हा जास्त महत्वाचा मुद्दा आहे माझ्या दृष्टीने. कारण काय, म्हणजे ते हैदराबादच्या खेळपट्टीवर 300 रन्स होऊ शकणारी खेळपट्टी, नंबर 1चा कंटेंडर, बँगलोरपेक्षा पुढे असलेला, ही अर्थात हैदराबाद आहे, राईट. आणि त्याच्यामुळे त्यांनी आता म्हणजे ऑप्शन मध्ये त्यांनी काय केलंय असा प्रश्न पडू शकतो. कारण काय, कमिन्स सोडून ओके त्यांच्याकडे पेस बॉलर्स हर्षल पटेल आणि जयदेव उनाडकटवर मदार राहू शकेल, की जे युजफुल आहेत. ते पेस व्हेरिएशन्स करू शकतात. त्यांच्याकडे अनुभवाचं म्हणजे खोऱ्याने अनुभव भरलेला आहे त्यांच्या दोघांकडे. ओके, आणि त्यांनी वारंवार करून दाखवलंय आयपीएल मध्ये. पण त्या दृष्टीने जर ते चालायला लागले, किंवा शिवम मावी हा एक त्यांच्या दृष्टीने पेस बॉलिंग ऑलराऊंडरचा ऑप्शन आहे. पण मला असं वाटतं की सनरायझर्सच्या दृष्टीने परत तेच न्यू बॉलर कोण, हा प्रश्न त्यांना आता तरी भेडसावतोय असं मला वाटतंय. जरी कमिन्स फिट झाला तरी त्याच्यानंतरही तो भेडसावणार आहे काही दिवस, किंवा कदाचित अख्खा सीझन त्यांच्या अंगलट येऊ शकतो. कारण त्यांच्यासारखी तोडफोड बॅटिंग ऑर्डर या आयपीएल मध्ये दुसरी आहे का माझी खात्री नाही. म्हणजे विचार कर ना, की तू ट्रॅव्हिस हेडचा उल्लेख केलायस तुमच्या हेडलाईन मध्ये, त्याच्यानंतर ईशान किशन आहे, त्याच्यानंतर ऑनरिक क्लासन आहे, म्हणजे आणि तरुण सळसळत्या ते सलील अरोडा जो आहे विकेट किपर, हार्ड हिटर, तो त्याच कॅटेगरीतला आहे. मला एक सनरायझर्स मध्ये वाटतं की ती एक संघ आहे ज्यांच्याकडे 2 चायनामॅन आहेत. ओके, क्रेन्स पुलेत्रा आपण ऑप्शनच्या वेळेस बोललो होतो, सौराष्ट्रासाठी खेळलाय त्यामुळे सगळ्यांना वाटतंय. पण शिवांग कुमार हा ट्रम्प कार्ड ठरू शकतो त्यांच्यासाठी. कारण त्या शिवांग कुमार एकतर तो चायनामन आहे, त्यात तो फिनिशर आहे, लावतो तो स्टँड्स मध्ये. सो त्याला कदाचित त्या ऑलराऊंड ॲबिलिटीमुळे आधी संधी मिळेल क्रेन्स पुलेत्राच्या. आणि त्या ह्याच्यात तो काय कामगिरी करतो मला फार इंटरेस्टिंग वाटते. कारण काय, स्किलफुल आहे, पण तो खरंच एक लेवल वर येऊन नक्की काय करतो मला फार इंटरेस्टिंग आहे तो कसं करतो ते बघा. आणि अज्युम केलं की पॅट कमिन्स आपण पकडू आता नाहीये, तर ट्रॅव्हिस हेड आणि हेनरिक क्लासन सोडला तर बाकीचे 2 फॉरेन प्लेयर्स कोण असतील? म्हणजे लिव्हिंगस्टन आहे त्यांच्याकडे, कमिंडो मेंडिस आहे, ब्रायडन कार्स सुद्धा आहे. तर तुला काय वाटतंय बाकीचे दोघं कोण असतील? मला तरी आता असं वाटतंय की लिव्हिंगस्टनला त्यांनी ज्या अर्थी दे वेंट ऑल आउट, तो त्यांच्या स्टार्टिंग 12 मध्ये येईल. आणि चौथा आत्ता माझी खात्री नाही जोपर्यंत, कारण काय ईशान मलिंगाचा पण काहीतरी नाही, इंजुरीचा ईशान मलिंगाला इश्यू मिळालं. त्याला मिळालाय मिळालं ना. एनओसी. ओके, मग ईशान मलिंगा का ब्रायडन कार्स, या ह्याच्यात मी तरी ईशान मलिंगा ला प्रेफर करेन सुरुवातीला, कारण त्याला अनुभव आहे आयपीएल मध्ये असण्याचा म्हणून. ओके, पुढच्या टीमकडे येऊया आपण. कलकत्ता नाईट रायडर्स बद्दल बोलूया. अजिंक्य रहाणे लीड करतोय त्यांना. थोडी जास्ती त्यांच्याकडे इंजुरी कन्सर्न्स होते, पथिराना नाहीये. कॅम ग्रीनचा फॉर्म पण थोडासा इंजुरी नाही, कॅम ग्रीनचा फॉर्म थोडासा कन्सर्निंग आहे. पण त्यांची जी बॅटिंग आहे, म्हणजे न्यूझीलंडची जी ओपनिंग पेअर होती, टिम सायफर्ट आणि फिन ॲलन, जे दोघं फॉर्म मध्ये आहेत, इंडियामध्ये खेळलेत आता. रचिन रवींद्र मला वाटत नाही सुरुवातीला खेळेल, पण बाकी त्यांची जी बॅटिंग आहे, रिंकू सिंग, कॅम ग्रीन, रमनदीप सिंग सुद्धा आहे त्यांच्याकडे बरीच वर्ष. आता बॅटिंग वरती यांचा बराच फोकस आहे, बॉलिंग थोडीशी गडबड आहे. काय वाटतं अमोल? मला वाटतं या टीमला बॅलन्स साधणं हे खूप अवघड काम आहे या टीम मध्ये, विशेषतः इव्हन बॅटिंग ऑर्डर मध्ये सुद्धा. तू जो उल्लेख करतोयस की चल आपण अझूम करूया की सुनील नारायण ओपन करणार नाहीये, ओके, पण तरी अजिंक्य राहणेचा जर उपयोग करायचा असेल तर टॉप 3 मध्येच करावा लागणार आहे. त्याच्यामुळे पहिल्या 3 मध्ये तुम्हाला सायफर्ट आणि फिन ॲलन एकत्र बसवताच येणार नाही. त्यांनी कदाचित ऑप्शनच्या वेळेस टीम सायफर्ट हा पुढे होता त्यांच्या दृष्टीने, ओके,
स्टार्टिंग 12च्या दृष्टीने. आता फिन ॲलन एक लेवल वर गेलाय, राईट. मग त्या दोघांना खेळणं शक्य नाही, त्या दोघांपैकी एक जण खेळणार. कॅम ग्रीन कुठे खेळणार, रोमन पॉवेल आहे, राईट. आणि गोलंदाजीमध्ये जो फणस लावलेला आहे बीसीसीआयने त्यांना मुस्तफिजूरच्या प्रकरणातून सुरुवात करून, ओके, त्याचं काय झालंय आपण बघतोय. म्हणजे मुस्तफिजूरला काढावं लागलं, त्याच्यानंतर सिरीज लागली ना. म्हणजे पती राणा अजून तरी फिट नाहीये, हर्षित राणा नक्की अख्खा सीझन नाहीये, आकाशदीप नक्की अख्खा सीझन नाहीये. मग म्हणजे कोण घेणार, कोण टाकणार. त्यांनी शेवटी उमरान मलिक आता अचानक कंटेन्शन मध्ये येईल त्यांचा मेन बॉलर म्हणून. कार्तिक त्यागी काय, वैभव अरोडा काय, नवदीप सैनी काय, आणि हे जे नवदीप सैनी रिप्लेसमेंट म्हणून जे घेतली आहे. सो मला असं वाटतं की सगळं काही सुनील नारायण आणि वरुण चक्रवर्तीच्या 8 षटकांवर अवलंबून असायची वेळ आलेली आहे आता कलकत्त्यावर. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की कलकत्ता हे जरी पॉवर प्ले तोडणारा कन्सिस्टंटली संघ मागच्या वर्षीसारखाच ठरेल, तरी ते पहिल्या 4 मध्ये येतील असं मला तरी आता वाटत. ओके. आणि 4 फॉरेन प्लेयर्स अमोल काय वाटतं यांचे कोण असतील? आता मी उल्लेख केला तसा माझ्या दृष्टीने फिन ॲलन, रोमन पॉवेल, सुनील नारायण आणि कॅम ग्रीन. ओके, इंटरेस्टिंग. शेवटच्या टीमकडे जाऊया आपण अमोल. आजच्या आपल्या राजस्थान रॉयल्स, ह्यांनी पण बऱ्यापैकी ट्रेड ड्युरेशन मध्ये न्यूज मध्ये होते. रवींद्र जडेजा आणि सॅम करनला ह्यांनी चेन्नई सुपर किंग्स मधनं घेतलं. सॅम करन इंजर झालेला आहे, त्याच्याऐवजी आता दसून शनका आलेला आहे. शिमरन हेटमायर फॉर्म मध्ये आहे. वैभव सूर्यवंशी, यशस्वी जयस्वालची सलामी जोडी काय करते सगळेच बघायला एक्सायटेड आहेत. पण बॉलिंग, स्पिन बॉलिंग मध्ये रवींद्र जडेजा आणि रवी बिश्नोई आहेत एक्सपिरियन्स. फास्ट बॉलिंग काय वाटतंय? आर्चर खेळेल, बर्गर खेळेल, काय वाटतंय? आर्चर नक्की खेळणार, तुषार देशपांडे नक्की खेळणार, आणि तिसरा स्पेशलिस्ट पेसरची वेळ पडली तर संदीप शर्मा त्यांच्याकडे खूप महत्वाचा मुद्दा आहे. सो बॅलन्स टीम आहे, पण त्यांच्या दृष्टीने मला असं वाटतंय की त्यांना ती बॅटिंग ऑर्डर पहिले 6 कसे खेळवायचे. कारण आता हा प्रश्न बघ ना, की अर्थात 2 ओपनर्स त्यांचे जोरात चालणार आहेत. राजस्थान रॉयल्स गेली काही वर्ष शिमरन हेटमायरला फिनिशर का वापरत होता, याचं मुख्य कारण त्यांच्या दृष्टीने लेफ्ट हँडेड फिनिशर हवा होता. पण शिमरन हेटमायरला आता वेस्ट इंडिजने चांगल्या पद्धतीने वापरल्यानंतर 3 नंबरवर त्याला वर पाठवायचं का? मग टॉप 3 तिघही जण लेफ्ट हँडेड होतात, राईट. त्यांच्याकडे एक लेफ्ट हँडेड फिनिशर आहे डोमेस्टिक मधला जर वेळ पडली तर, आणि रवींद्र जाडेजा आहे. त्यामुळे पण मग जर शिमरन हेटमायरला 3 वर पाठवलं तर ध्रुव जुरेल हा फक्त टॉपचर मध्ये वापरू शकणारा फलंदाज आहे, आणि रियान पराग 4 पेक्षा दुसरीकडे बॅटिंग करायची शक्यता कमी आहे. त्याच्यामुळे त्यांना ते 3, 4, 5, 6 ची गाठ कशी बांधायची याच्यावर राजस्थान रॉयल्सचं भवितव्य अवलंबून आहे मला असं वाटतं. आणि तेच त्यांना गेल्या वर्षी देखील भेडसावत होतं. ते यावेळेस त्याच्यावर मार्ग काढू शकतायत का, त्याच्यावर राजस्थान रॉयल्स शेवटच्या आठवड्यात दिसणार का फक्त नवीन मालकांसाठी आणि 15,500 कोटीसाठी चर्चेत राहणार, हे आपल्याला कळेल. म्हणजे आणि 4 फॉरेन प्लेयर्स अमोल, हेटमायर, आर्चर आणि कोण? एक सेकंद, सॉरी. 4 फॉरेन प्लेयर, हेटमायर, आर्चर, 3 नक्की आहेत माझ्या दृष्टीने त्यांचे फॉरेन प्लेयर. कारण काय आता हा गेल्यानंतर सॅम करन अनुपलब्ध असल्यामुळे ते शानका किंवा डोनोवन फरेरा पैकी एक. आणि जसं मी मगाशी आता चौथा बॉलर झाला, डोनोवन फरेरा सुद्धा इंजर्ड आहे. त्याला फेब्रुवारीमध्ये फ्रॅक्चर झालं होतं म्हणून तो वर्ल्ड कप मधनं बाहेर गेला ना. आय एम नॉट शुअर आत्ता फिटनेसचा स्टेटस काय आहे, बट त्याला फेब्रुवारीमध्ये फ्रॅक्चर झालं म्हणून तो वर्ल्ड कप मधनं पण, आणि आय थिंक SA-20 सेकंड हाफ पण बाहेर गेला होता. पण त्यांनी रिप्लेसमेंट अनाऊन्स केली नाहीये, सो माहित नाही. राईट. सो आता तरी म्हणजे तिसरा, मला वाटत नाही राजस्थान रॉयल्स सुरुवातीला 3 पेक्षा जास्त ओव्हरसीज प्लेयर्स घेऊन खेळतील. मला आश्चर्य वाटेल खेळले तर. तो तिसरा दसून शानका खेळवायचा,
कारण काय दुसरा ऍडिशनल पेसर खेळवायची आवश्यकता त्यांना नाहीये. त्याच्यामुळे नॉन्डे बर्गर असो किंवा क्विना मफाका असो त्यांना घुसवायचं का, हा एवढे ते मॅच विनर्स आहेत का, हा जो प्रश्न आहे त्याच्यापेक्षा तुषार आणि संदीप शर्मा काम करून देतील ना, असं आता तरी मला असं वाटतं. ओके. कट्टेकरी आजचा एपिसोड थांबवण्याच्या आधी तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा आठवण करून देतो की तुम्ही स्पोर्ट्स कट्टाचे व्हिडिओज बघत असाल तर ते लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि स्पोर्ट्स कट्टाला सबस्क्राईब सुद्धा करा. आणि आम्हाला या व्हिडिओवर नक्की कमेंट करून सांगा की आम्ही IPL कसं कव्हर केलेलं तुम्हाला जास्ती आवडेल, म्हणजे लाईव्ह केलेले जास्ती आवडतील का, हे असे वीकली कट्ट्यासारखे एपिसोड्स घेऊन आलो तर तुम्हाला जास्ती आवडेल, हेही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि ह्याच्या व्यतिरिक्त तुमचं काही अजून सजेशन असेल की आम्ही IPL कसं कव्हर करू तर ते सुद्धा आम्हाला सांगा कमेंट्समध्ये. आम्ही नक्की तुमच्या कमेंट्स पॉझिटिव्हली घेऊ. अमोल, एपिसोड शेवट करूया आपण, प्रेडिक्शन्सनी करूया, पण आपण एक रॅपिड फायर घेऊया. तुला मी काही क्वेश्चन्स विचारेन, त्यांची उत्तरं दे. 5-7 क्वेश्चन्स आहेत. करायचं सुरू? एका अटीवर. चलो. प्रश्न जरी तू तयार केले ओके. असतील तरी त्याचं उत्तर सुद्धा तू सुद्धा देणार, दोघांची मतं, आणि मग आपण कमेंट्स. चालेल. अमोल, तू पहिले उत्तर दे, मग मी उत्तर देतो, आणि मग कट्टेकरी तुम्ही सुद्धा तुमची उत्तर कमेंट्स मध्ये देऊया. सो अमोल, पहिला प्रश्न, ऑरेंज कॅप कोण जिंकणार? ऑरेंज कॅप बरखास्त करावी आणि पर्पल कॅप, असं माझं वैयक्तिक मत आहे. पण प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर शुभमन गिल. मला वाटतंय विराट कोहली जिंकू शकतो. ओके, कट्टेकरी तुम्ही सुद्धा सांगा. आता तू बरखास्त करण्याच्या आधीच परत विचारतो, पर्पल कॅप कोण जिंकेल? एम गझनफर. ओके, मला वाटतंय रवी बिश्नोई जिंकू शकतो. पुढचा प्रश्न, MVP किंवा प्लेअर ऑफ द सिरीज कोण होऊ शकतं IPL मध्ये? जसप्रीत बुमराह. मलाही वाटतं जसप्रीत बुमराहच होईल. आणि इमर्जिंग प्लेअर ऑफ द सीझन यावर्षी कोण असेल? शिवांग कुमार किंवा रामकृष्ण घोष. ओके, माझं उत्तर रामकृष्ण घोषच होतं. पुढचा प्रश्न, एक असा प्लेअर ज्याच्याकडनं खूप एक्सपेक्टेशन्स आहेत पण तो अंडर परफॉर्म करेल. वाईट कोणाचं चिंतू नये असं आपण स्पोर्ट्स कट्टावर कायम हे करतो. पण असं म्हणजे आय डोंट नो, मला खात्री नाही सेकंड सीझन ब्लूज कोणाला येतील यातलं कुठलं तरी नाव घ्यावं लागेल. ओके, मला वाटतंय रोहित शर्माचा आयडियल सीझन नसू शकतो. नेक्स्ट, ओके, आउट परफॉर्म कोण करेल एक्सपेक्टेशन्स काय वाटतंय अंडर द रेडार? हा परत सब्जेक्टिव्ह प्रश्न आहे, पण मला असं वाटतं आउट परफॉर्म करणाऱ्या कॅटेगरीत जेसन होल्डर. ओके, इंटरेस्टिंग. मला वाटतंय शिवम दुबे हा वर्ल्ड कप पेक्षाही चांगली टुर्नामेंट देऊ शकतो, CSKने त्याला चांगला वापरला तर. आणि महाराष्ट्र, मुंबई आणि विदर्भाचे एक एक प्लेअर टू वॉच आउट फॉर. रामकृष्ण घोष महाराष्ट्र. मुंबईच्या दृष्टीने सूर्यांश शेडगे, कारण काय गेल्या वर्ष त्याचं चांगलं गेलं नव्हतं IPL मध्ये. ओके, आणि डोमेस्टिक क्रिकेटमध्ये सुद्धा तो त्याचा फॉर्म पॅची राहिला आहे, कधी वर कधी खाली CK नायडू मध्ये खेळतोय. आणि विदर्भाच्या दृष्टीने 2 नावं घेईन मी. प्रफुल हिंगे, जो ऑप्शन मध्ये घेतलं गेलं होतं, आणि KKR साठी कोण बॉलिंग करणार याच्यात पर्याय जो सौरभ दुबे आलेला आहे, उंचापुरा लेफ्ट आर्म पेसर आहे. तो जर खेळला, त्याला संधी मिळाली तर त्याच्याबद्दल आपण जास्त बोलू, पण मला विदर्भाच्या या दोघांमध्ये इंटरेस्ट आहे. कारण का दानिश मालेवार ज्या संघात आहे तिथे त्याला आता संधी मिळायची तर शक्यता काहीच नाही, त्याच्यामुळे त्याचं नाव घेण्यात हर्ष काही दुबे? अर्थ नाही. हर्ष दुबे नक्की स्टार्ट करेल सनरायझर्ससाठी, तो महत्वाचा ठरूच शकेल. तुझ्या दृष्टीने तू चांगलं नाव घेतलं त्याचं, हर्ष दुबे. येस, माझा हर्ष दुबे आणि बाकी पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राची सेम नाव आहेत. सो आपण आता टीम्स कडे येऊया. टॉप 4 कोण वाटतंय अमोल यावर्षी असतील?
माझ्या दृष्टीने आरसीबी, पंजाब किंग्स, मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद. तुझे? ओके, म्हणजे मागच्या वर्षीचेच फक्त गुजरात टायटन्सच्या ऐवजी सनरायझर्स हैदराबाद. पंजाब, आरसीबी, मुंबई आणि थोडा बायस्ड ओपिनियन, पण मला वाटते चेन्नई सुपर किंग्स येऊ शकते डेथ बॉलिंग नीट केली तर. ओके, आणि अमोल, लास्ट काय वाटतंय, हे कोणाचं वर्ष असणार आहे, कोण जिंकेल? विनर आता प्रेडिक्ट नाही करू शकणार मी, म्हणजे मला वाटत नाही. 6वा सीझन ची चेन जर लागली तर मुंबई इंडियन्सच्या दृष्टीने हे अ, फलदायी वर्ष ठरू शकतं. ओके, मला वाटते पुन्हा बँगलोर पंजाबची फायनल होऊ शकते किंवा मुंबई, हे 3 टॉप टीम्स आहेत. विनर मला वाटते पंजाब जिंकावी, कारण झाले आता एवढी वर्ष नाही जिंकलेत, बट येस, मला वाटतं पंजाब कॅन गो द डिस्टन्स. कट्टेकरी, तुम्ही तुमची जी काही ह्याची उत्तरं आहेत ती आम्हाला नक्की कमेंट करून सांगा, आम्हाला वाचायला खूप आवडतील. आजचा मस्त मोठा विकली कट्ट्याचा एपिसोड आय होप तुम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला असेलच. आय होप अमोल, तुला सुद्धा इन्साइट द्यायला मजा आली असेल. आम्हाला तुझ्याकडनं इन्साइट घ्यायला कायमच आवडतं. आजचा हा विकली कट्ट्याचा एपिसोड आपण इकडेच थांबवूयात. कट्टेकरी, तुम्ही मात्र ऐकत राहा, बघत राहा आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद. धन्यवाद.